आज या ठिकाणी संपूर्ण जो या व्हिडिओमध्ये जो संपूर्ण जो ग्रुप उभा आहे, या ठिकाणी आजच्या दिवशी दीपक गायकवाड यांनी आम्हा सगळ्याला फोन करून या ठिकाणी बोलवल्यानंतर आम्ही सगळे इथे आल्यानंतर आतमध्ये जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि अभिवादन करून या ठिकाणी आलो. सर्वांनी आता या ठिकाणी एक फोटो घेतलेला आहे. परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की डॉक्टर दीपक गायकवाड यांच्या डोक्यात काहीतरी या ठिकाणी आम्हाला बोलवण्याचा प्लॅन होता. तो नेमकं त्यांनी कशासाठी बोलवलं होतं, नेमकं त्यांना काय करायचं होतं, त्यांना काय अभिप्रेत होतं आणि ज्यासाठी ते आले होते ते झालं की नाही झालं, आणि जर नाही झालं तर का नाही झालं, तर नेमकं काय आहे. तर दीपकजी, नेमकं आपण आजच्या दिवशी कालच आम्ही सगळे नवे जवळजवळ संपूर्ण आंबेडकरी समाज या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून 5 आणि 6 तारखेला गेला असताना आज तातडीने आपण या ठिकाणी सर्वांना बोलवलं. आपल्या हाकेला ओ देऊन आम्ही सगळे आलेलो आहोत. तरी आपण जरा त्याचं योग्य प्रयोजन काय होतं याविषयी जर माहिती दिलीत तर बरे होईल. जय भीम. मी द्रौपदीपुत्र दीपक धाकू गायकवाड. आज चैत्यभूमी दादर मुंबई या ठिकाणी संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या अनेक उपासक उपासिकांना या ठिकाणी बोलावण्याचं कारण एकच होतं की नव्या पिढीला इतिहास नव्याने कळला जावा. अनेक इतिहासकार लिहितात, विचारवंत लिहितात की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण हे मध्यरात्री झालं 6 तारखेला, परंतु 6 डिसेंबरला नेमकं बाबासाहेबांना कुठे आदरांजली वाहिली होती तर बऱ्याच मुलांना आजच्या तरुण पिढीला माहिती नाही आहे. ती दिल्लीला वाहिली गेली होती प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्याद्वारे, आणि मग अलियावर जंगमध्ये जिथे त्यांचा बंगला होता, मंत्रिपदाचा बंगला, तिथून संसद भवनापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ती काढल्याच्या नंतर रात्रीच्या फ्लाईटने पहाटे मुंबईला बाबासाहेबांचं पार्थिव आणण्यात आलं. मुंबईला सांताक्रूज एअरपोर्टपासून ते दादरच्या राजगृहापर्यंत पोचायला किमान 6 तास लागले. त्यानंतर राजगृहावर आल्यावर अनेकांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर लाखोंच्या जनसमूहाच्या उपस्थितीमध्ये ते पार्थिव दुपारी 1:25 जे निघालं आत्ताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, या मार्गाने सरळ डिलाई रोड वगैरे पोळबावाडी वगैरे करत ही अंत्ययात्रा दादर चैत्यभूमी या ठिकाणी पोचायला संध्याकाळचे 6:30 वाजले आणि संध्याकाळी 7:15 7 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अंत्यसंस्कार करण्यात आले, अग्नी देण्यात आला. हा आजच्या बऱ्याच तरुण पिढींकडे प्रश्न आहे. त्यांना वाटतं 6 तारखेला 6 डिसेंबरलाच अंत्ययात्रा निघाली, त्याच दिवशी झालं. पण तरुण पिढीला इतिहास नव्याने कळावा, तरुण पिढीच्या मनामध्ये कुठलाही संशय कल्लोळ नसावा, याकरता हे अभिवादनासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईकरांना बोलवलं. कारण मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या लोकांचे रिटर्न तिकीट बुक असतात, कोणालाही कुठलाही अडथळा होऊ नये याकरता. परंतु येणाऱ्या पिढीला हा इतिहास पण कळावा. आणि यंदाचं वर्ष संविधानाचं 75वं वर्ष आहे. ज्या महामानवाच्या तक प्रयत्नाने ज्या देशामध्ये मुंगीला साखर, कुत्र्याला भाकर, गाईला चारा आणि सापाला दूध पुण्य मिळवण्यासाठी दिलं जात होतं, त्या देशात हाडामासाच्या माणसाला साधं प्यायचं पाणी नाकारलं जात होतं. अशा देशामध्ये एक महामानव रक्ताचा एकही थेंब न सांडवता एक अद्भुत क्रांती करतो आणि आज शेवटच्या उपेक्षित वर्गालाही संविधान सन्मानाने जगण्याचा अधिकार देतो. यासाठी केवळ त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी हा संपूर्ण आंबेडकरवादी समाज या ठिकाणी जमलेला आहे. दीपकजी, आपण ज्या कारणासाठी किंवा ज्या पद्धतीने कार्यक्रम डोक्यामध्ये घेऊन इथे आला होता, तर नेमका तो कार्यक्रम आपण कसा केला किंवा झाला की नाही झाला त्याविषयी जरा सविस्तर सांगाल तर बरोबर. त्याबद्दल बोलायचं झालं तर कसं आहे की आता काही लोकांचे वेगवेगळे आपापले नियम बनवलेले आहेत. कदाचित नव्याने काही मांडणी करत असताना समजून घेणाऱ्यांना पण तेवढी बौद्धिकता असावी लागते. ती कदाचित कुठेतरी काहीतरी मनातून पूर्वग्रह दूषित असल्यामुळे समजून न घेण्याचा एक प्रयत्न होतो. त्यातून काही गोष्टी घडतात. आपण त्यामध्ये लक्ष द्यायचं नाही, कारण आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध दिला आहे. बुद्ध आपल्याला सकारात्मकता शिकवतो आणि आम्ही प्रतीकांमध्ये अडकणारे लोक नाही आहोत किंवा मूर्तीमध्ये अडकणारे लोक नाही आहोत. त्यामुळे जरी आम्हाला ज्या ठिकाणी आमचं नियोजन होतं की बाबासाहेबांच्या चैत्यामध्ये जाऊन बाबासाहेब नक्की सर, कुठे नियोजन होतं आपलं दादरच्या चैत्यभूमीमध्ये, ज्या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी जगभरातून लाखो लोक 6 डिसेंबरला येतात, त्याच ठिकाणी आपण जाऊन
7 डिसेंबरला संध्याकाळी 7:15 अभिवादन करावं, की येणाऱ्या पिढीला कळावं होय 7 डिसेंबरला महामानवाला अग्नी देण्यात आला होता. हा केवळ एकमेव त्याच्या मागचा हेतू होता. असं काही नव्हतं की नवीन प्रघात चालू करायचा, नवीन परंपरा चालू करायची किंवा वेगळं काहीतरी करायचं. मुहूर्त हा बुद्ध धम्म मानत नाही. ज्या दिवशी तुम्ही सकारात्मक काम करता हाच तुमच्या आयुष्याचा नवा पायंडा असतो आणि नवी सुरुवात असते यशाकडे जाण्याची. हा एकमेव उद्देश होता त्यामुळे. तर हे होते दीपक गायकवाड. त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु त्यांनी हे सांगायचं या ठिकाणी टाळलेलं आहे की कार्यक्रम झाला की नाही झाला, आणि जर झाला तर तो कसा झाला हे काही आम्हाला कळालेलं नाही आहे. तर निश्चितच आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू की हा कार्यक्रम झाला असेल तर कसा स्वरूपाचा झाला, आणि नसेल झाला तर का नाही झाला हे जाणण्यात आम्हाला खूप रस आहे. ते आम्ही नंतर त्यांच्याकडे चर्चा करू, त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि पुढील माहिती आम्ही त्यांच्याच तोंडून नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवू या ठिकाणी एवढी ग्वाही देतो. आणि मी इथे थांबतो. समाज कट्टा चॅनलकडून राजेंद्र झेंडे, चैत्यभूमी.